पसंतीतून
कशासाठी असं आहे बाई माले येते आम्ही आता हातात येते गाठी पोरगी मिळाला लग्नासाठी आता हातात येते गाठी पोरगी
गाणं कसं घेतलं गाणं वय तुला ऐकायचंय गंमत आहे का कसं झालं माहितीये माझ्या मुलाची आई वगैरे उठली पोरगी काय मिळालं शोधून शोधून थकली पोरगीच मिळाला पोरगीची अपेक्षा काय माहितीये काय असेल सरकारी कर्मचारी हवा आता एवढ्या महिन्याच्यामध्ये कुठला सरकारी कर्मचारी आणला माझा मुलगा साधं बांधकाम राष्ट्रवादी करतो त्याला काय मुलगी मिळू नये असं आहे का त्याला कसं लग्न व्हायला हवं नको व्हायला हवं नाही हा बघ मुलीच मिळत नाही बघ बरं ते जाऊ द्या मग अशी म्हातारी कोण बोलली लवकर बोला म्हातारी कोण बोलली हे म्हातारीचं काम नसेल सांग लवकर नाही का तुला काय वाटलं का म्हातारी म्हणजे खुलखुळ आहे काय केलं उत्तर आणि फेकून दिला अरे शाळीनं ती काय म्हातारी होणार नाही का हे बघ आम्ही काहीतरी म्हातारे बरे आहोत अगदी 70-80 वर्ष आलो असू सुद्धा अगदी ठणठणीत उभे आहोत आहात की नाही मंडळी पुण्याची वेळ येईल ना 40शी त्यावेळी कशी दिसतील माहिती आहे तुम्हाला पाहायचंय बघा अरे पोरीनं आला ना फुटका आला ना अगं म्हातारे होऊन दाखवा मग मी समजेन आला का द्या ना बरं ते जाऊ द्या बाजारी येणार त्याचा हॅलो धन्यवाद रसिका हो धन्यवाद आपल्याच मनपसंतीतून आलेलं पारितोषिक प्रमाणे रवींद्र तानाजी रेवाळे यांच्याकडून खास गवळीच्या भूमिकेसाठी 101 रुपयांचं पारितोषिक त्याचप्रमाणे महेश उर्फ बारके रेवाळे यांचे खास जिवलग मित्र सौरभ करमेळे व दीपक मोहिते मुंबई यांच्याकडून 201 रुपयांचं पारितोषिक त्याचप्रमाणे अनिकेत गुरव यांच्याकडून खास मावशीसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलं आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं पांड्या यांचं नाव रंगमंचावर सादर करायचंय पांड्या लालमणी तोडले काळेमणी जोडले लालमणी तोडले काळेमणी जोडले ओ पांड्याराव तुमच्यासाठी मी 7-8 जण सोडले धन्यवाद त्याचप्रमाणे तन्मय राजेश रेवाळे व पूर्वा राजेश रेवाळे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयांचं पारितोषिक आलं आहे त्याचप्रमाणे सुभाष देऊ रेवाळे यांच्याकडून खास मावशीच्या भूमिकेसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलं आहे तरी त्यांचं असं म्हणणं आहे की कोणत्याही म्युझिकवर अमित व पांड्या यांनी मावशीसोबत डान्स करायचा आहे धन्यवाद अरे पोरीला ही कोणत्या नवीसाठी अगं ही हे बघ ही जर बाजारा येणार असेल ना तर मी बाजारा येणार नाही का शाळे बाजारा हांडा उचलला माझा का उतरविला बा मी लाईनीत उभी कधीपासून होती आणि मुलीने तुम्ही पाहिलं का चूक कोणाची होती अगं म्हातारी गेलं म्हणजे हे बघ पाहिलंच ना तू आणि हे सारे आता तर माझं येणार जायचं कोणी नाही येणार जाईल काय बोले ना जाऊ चल मावशी बाजाराला बाजारा येणार त्यांचा तशी पण तू काय उपयोगाचे होय ना येणार त्यांचा शेवटचं सांगते शेवटचं सांगते बाजारा येणार नाही म्हणजे नाही चल मावशी बाजाराला चल
म्हणून मी बाजारला येते. ठीक आहे, बाजारला निघाला खरा, घेतला काय नेसला काय हे सांगितल्याशिवाय पण होणार कसं? अगे चंद्रा, काय गं मावशी? विक्रीला काय घेतलं ते सांग. सांगू? हा, सांग. सांगते. अरे तारा, काय गं मावशी? अगं किती नासे हो. हाडा वगैरे बोलली तर कोणी विचारायचं सुद्धा नाही. त्याला काय तुझं नाच विक्रीला काय घेतलं ते सांग. डोक्यात माझ्या गजरा, डोक्यात तुझा गजरा ठरवायच्या माझ्याकडे नजरा. घ्या, दिसतात तर आहेत का? त्यावर सर्वजण बघतील बघ. होय ना, फक्त सांगतेस मी जाऊ घरी. नाही, नाही, आई. सांग लवकर. बाई नसते मला कसली सूट, नसते नसते सूट. माझ्या माटात फक्त हिरस तू. छान हा पोरी, चांगलं घेतलं तू. अरे नीरा, सॉरी तारा, काय ग? विक्रीला काय घेतला सांगते. सांग लवकर. अरे तारा, काय ग? किती नाचशील? झालं का ग तुझं नाचून? झालं. हा, विक्रीला काय घेतलं ते सांग. मावशी, हा? माझ्या हातात बांगड्या, तुझ्या हातात बांगड्या, गळ्यात गो, गळ्यात गो, आणि नाका शेबूट. ए, डेंगू की डेंगू. दुसरं काय असतं का? नाकात दुसरं काय असतं? परत आहे. हा, मावशी, हा? माझ्या हातात बांगड्या, तुझ्या हातात बांगड्या, गळ्यात गो, गळ्यात गो. नाकात नथनी आहे बघ. मग हे केव्हा सांगायचं? सांगत होते ना. हा, पुढचं सांग. माझं नाव तारा. तुझं नाव तारा. मला थंडगार वारा. घ्या, आता वारात घेत बस. पुढचे हा. मी माझ्या मनाची राणी, तू तुझ्या मुलाची राणी. माझ्या वाट्यात काय मारी लोणी. मग बाकीच्यानी काय वेगळं घेतलंय? तेच नाही घेतलंय. दही, दूध, तूप, लोणी हेच नाही घेतलंय. सर्व बाजूला आधी मोठी मला सांगपण. अगे सुंदरा, विक्रीला काय घेतलं सांग. झाली का ग तुझी केळी विकून? झाली? हा, विक्रीला काय घेतलं ते सांग. सांगू? सांग. होय माझं लहान शृंगार केलं छान. वा, किती छान. होय माझं लहान शृंगार केलं छान. हा? माझ्या माटा घेतलं थंडगार टाक, त्यानंतर तुळशीचा बाण, ते तर कशासाठी? हा? टाका दवा शिवणे म्हणून. हे काय भाषेला शिकवायला हवं का? त्याला तुझं सांगून सरळ बाजूला. अगे हिरा, हिचं काय शरीर वगैरे तिला ऐकायला गेलं काय नाही गेलं काय सारखं. अगं ऐकायला तुला एवढं कसं आलं? हा, विक्रीला काय घेतलं ते सांग.
आता कसली सांगू काय सांगू मी जाऊ का घरी सांग लवकर हा मावशी हा? अरे नेसले मी बनारसी साडी वा किती छान नेसले मी बनारसी साडी हा? वाटत घेतला लोण्याचा गोळा डोण्याचा गोळा हा आणि तो विकत घेण्यासाठी लोक होती माझ्या होती गोळा दिसतात का झाली ती झाली ना जरा तुझं सांगून सर्व बाजूला अगे हे पोरी ना राधे हा विक्रीला काय घेतलं ते सांग अरे राधे झाली का ग तुझी कोंबडी पिटलो हा? कोंबडी ना म्हणली नाही हो नाचलो मग नाचव ना नाचव मग कशी नाचतो पाहूया माझ्या अंगणात मोरयो आहे अरे राधे झालं का ग तुझा मोर नाचून कसा नाचवला हा बोल कुणी नाचवायला शिकवला होय ना मग तोच मोर काय मला नाचून दाखवते झाला तुझा नाचून विक्रीला काय घेतलं ते सांग हा नेसलेली साडी रंगाचा वेगळा वा किती छान नेसलेली साडी बरेच वेगळा हा माझ्या दूध मावशी कसे सुंदर रूप हा, बोल तुझं रूप. झालं का ग तुझं मोर उठून हा सर्व बाजूला मावशी ते जाऊ दे काय गो हो माझ्याकडे बघतोय कोण गो ए कोण ग तू हा? कोण तू? विचारू का तू काय? अरे पोरी, नाचली का ग तू नाचलं का पोरी? अरे पोरी मी पण की नाही का ग इतकी सुंदर दिसायची अगं इतकी सुंदर दिसायची की सगळ्यांना माझ्याकडे टका असे पाहतच राहायचे बघ असे कित्येक जण आले कित्येक जण गेले अरे बघ म्हातारे सुद्धा झाले अरे त्याला विचार तू हा? ह्यांना पाहून आहेत ना हा. मला संतोष मामा आठवले. नाही ना अगं ते तुझ्या अगोदरची काय पहिले लग्नाच्या आधीचे आठवड्यात दोन दिवस आठवड्यात कोण पाहू जीवला जीवा काय नाही का अगं पहिले दिवस आठवले लग्नाच्या आधीचे काय हो झाली आठवले ना तुम्हाला मग अगं हो तू काय घेतलं अगं मेलीला म्हातारीचं काय कशात काय आणि फाटक्यात पाय बोलली मध्ये मध्ये बोलली हा मुलींचं असं आहे म्हातारे नको अडचण होते शाळेने म्हाताऱ्याचं जरा आदर करायला शिक आलं का ध्यानात हा अगे मुली तू विचारतेस म्हणून सांगते काय का विक्री लागायचं बघ दूध काय हा विक्री लागायचं बघ दूध काय दिसलंय बघ साधं सूट अगं ये हा? अगं मेली ते तिथं फाटलंय बघ फाटलंय कुठं फाटलंय अगं नाही वाटतंय फाटलंय नाही. फाटलंय बरं काय कुठं हे फाटलंय? मावशी हा? पण स्वस्तात मस्त दिलंय बघ काय हो झाली
कालच नाव घेतो म्हणून ना बाजारातून आणि जागेमध्ये फाटलंय म्हणून काय हो? ओ, काय काय? मग? काय? हे कोण ते कोण हे पांढरे मामा असतील यांच्यावरून पण गाणं आठवलं आठवलं? बोल भाऊ. अरे ये मामा ते म्हणते सांगू नको हो. माझी हे आली सांगू नका. ओ मामा मामींना नाव सांगू काय अरे साले, त्या जगामध्ये एकजूट करून बसलीस ना तू. बरं ते जाऊ दे. हे मावशी काय गं? आज पावसा आहे अगं हो. मला एक गाणं आठवलं काय आठवलं? बोल ना लवकर. हलके हलके हॅलो धन्यवाद रसिका हो धन्यवाद आपल्याच मनपसंतीतून आलेलं पारितोषिक पुढील प्रमाणे एकच वादा आमचा बारक्या दादा एकच वादा आमचा बारक्या दादा महेश उर्फ बारक्या रेवाळे यांचे खास जीवलग मित्र सौरभ कनबळे परेश पालिये प्रेमेंद्र बापार्डेकर दीपक मोहिते पांड्या करंबेळे व अनिकेत गुरव यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयांचं पारितोषिक त्याचप्रमाणे पांड्या करंबेळे यांच्याकडून खास मावशीसाठी 151 रुपयांचं पारितोषिक आलं आहे तरी त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं अरुण यांचं नाव अगदी कुळकुळीत घ्यायचंय मुंबईच्या चमूर मध्ये घातला. मुंबईच्या चमूर मध्ये घातला. अरुण अरुणावर फिरताना त्यांचा लेंगाच किंवा मथुरेचं काय किती अवघड आहे माहितीये? मी म्हातारे आहे त्यामुळे मथुरेचं घालतो मला अशक्य होईल त्यामुळे मी हळूहळू फिरवते तुम्ही नाचत बघण्यात या. आले हा मी रूपाना गोरी नार देखणी जाते वातारी इति गोड लावते वेळा गवळ्याची सुंदरी घरात तुला पाहुणी नभा शुक्राची चांदणी घरात तुला पाहुणी नभा शुक्राची चांदणी
घरात
सांगतोय 16 शस्त्र 108 धनुचा मेला झाक पडून मधुच्या बाजार झाला पण अरे त्यांना तिथे चालवायचं आहे त्यांच्याकडे जायतून आपण घ्यायचं आहे ही कामगिरी तू केली पाहिजे हा. अरे ही कामगिरी तुझ्यावर नाही जमणार माझ्यावर नाही जमणार मग ही कामगिरी करणार कोण माझ्या जोडीचा आहे तो जोडीत आहे अरे मग त्याला पटकन बोलून घे कशाला वेळ लागतो हा आपल्याला वाकल्या अरे दे आपल्याला थांब जरा अरे ए वाकड्या अरे लवकर ये लवकर खूप मजा आहे मजा माझा आहे आलो येतो आम्ही ये लवकर ये आलो 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 काले सुदामा तू हाका मारिली अरे लग बग बग माझी गडबड झाली अरे काले सुदामा तू हाका मारिली लग बग बग माझी गडबड झाली हातात घेऊन निगडीची गाठी अरे हातात घेऊन निगडीची काठी आता आलो तिच्या पाठी अरे आता आलो तिच्या पाठी अरे माझी गुणाची कपिला माझी गुणाची कपिला वरच्या वनाला तू गली 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 अरे सुदामा तू हाका मारिली लग बग बग माझी गडबड झाली अरे अरे सुदामा तू हाका मारिली लग बग बग माझी गडबड झाली हातात घेऊन निगडीची गाठी हातात घेऊन निगडीची गाठी असा आलो तिच्या पाठी असा आलो तिच्या पाठी माझी गुणाची कपिला माझी गुणाची कपिला वरच्या वनाला तू गली 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 बोलवलं तुला तिथे तोंड काढून आला बरं केलं तुम्ही मला इथं कटाळा ए तुला बोलवलं नाही तुला इथं बोलवलंय सांगताय देवाजी आपल्यावर मूर्ती आणि कठीण कामं संबोधली बघ सांगतोय 16 शस्त्र 108 धनुचा मेला थाट सिंहपूर मथुरच्या बाजार चालत बघ काय अरे त्यांना आपण अडवायचं आहे त्यांच्याकडे जायचं आपण घ्यायचं आहे ही कामगिरी तू केली पाहिजे मग त्या गौरीला मिळालं वाटतं हा त्या माझा तुटला पाय मूर्ती मग मी चालू कसा नाही नाही मला काय का दाखवायचं ए म्हणून नको कामगिरी तर केलीच पाहिजे काय केली पाहिजे मग अरे मग चाललं काय 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 झालं झालं काय काय बोल अरे माझी कप्पीला काय हा बोले बोल मला निघाले मला नी कोणाला आणि मी पण तिच्या पात्र धावत गेलो आणि बघवलीचे झाले सुटतो ना रे मग काय झालं अरे कमल बघतो तर काय कमल बघतो तर काय
मला नको ते चावलेले. ते चावल्या. अरे नको तिथे चावल्या. कुठे? अरे इथं बायका बोलायला मग ताटी मी घरात गेलो. घरात गेलो. घरात बघ, घरात. दात चपटुकवलं. हा, डाळ ठोकटुकवला ना. वाजवला. बायको दाल उघडला. बायको म्हणते, तुम्ही कोण? अरे, बायको मला ओळखत नाही. अरे, मी बेलकाचा फुगली आता. हे बेडकाला फुलं नसते ना. मग बायको म्हणजे तुम्ही कोण? अरे, मी काय म्हटलं तिला? काय बोललास? अरे, मी तुझा वाकले. तो वाकड्या. मग तुला वाटलं नाही. अरे, बायको म्हणते माझा वाकले आता टिकत नाही. मग कसा? अरे, बायको काय म्हणाली असेल? काय बोलली? अरे, काय म्हणाली असेल? काय बोलली? अरे, बायको म्हणाली माझा वाकल्या handsome दिसतो. रे, handsome. handsome दिसतो. हा, तुझ्या असा नव्हता. मग मी तिला सगळं काय तर सांगितलं. अरे, सगळं सांगितलं. काय बोल ना. तिला मला चावले त्या. चावले ते. हा, मग. मग तिनं मला घरात घेतला. हा, मला बेडवर झोपवला. बेडवर हा, बेडवर. हा, हातावर टोपले ते म्हटलं, टोपले ते. हे कोपऱ्यात मग कोपऱ्यात ते. हा. आणि माझ्या हाताला तोल लागला. अंगाला रे ते. कोण बोलते ना? हा. माझ्या अंगाला तोल लागला. कोण बोलला? तेव्हा कुठं मी त्याला लाईनीवर आलो. हा. बोललं ते दवलं मी काय ए, कुठं? त्या पहिल्या गवले दाखवला. हा. मधुरचा घाट तोडून येतात बघ. हा. हा. मी भासदनो गुळधार केला सात शृंगार मी भासदनो गुळधार केला सात शृंगार भट उडते वाऱ्यावाला बट उडते वाऱ्यावाला मी मदन मंदिरी गोड गोजिरी ढवळ्याची नार मी मदन मंदिरी गोड गोजिरी ढवळ्याची नार मी भासदनो गुळधार केला
हॅलो, धन्यवाद रसिका हो, धन्यवाद. आपल्याच मनपसंतीतून आलेलं पारितोषिक पुढील प्रमाणे पांड्या करमेले यांच्याकडून खास मावशीच्या भूमिकेसाठी 151 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं अजित यांचं नाव रंगमंचावर सादर करायचंय. अजित, लाल लाल गुलाबाला हिरवळमध्ये, लाल लाल गुलाबाला हिरवळमध्ये. अजित अजितराव, माझ्या आठवण आली तर उद्या संगमेश्वरला येऊन भेट. धन्यवाद. त्याचप्रमाणे रुपेश करमेळे, अनिकेत गुरव, बारक्या रेवाळे, अभिषेक गुरव. रुपेश करमेळे, अनिकेत गुरव, बारक्या रेवाळे, अभिषेक गुरव यांच्याकडून संपूर्ण गवळणीसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. तरी आम्ही नमन मंडळ त्यांचे भारी भारी आभारी आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पाडल्या फुटू काय? पाडल्या फुटू. गवलेली पांढऱ्या कुठे कसं माहितीये? अरे त्या नेहमी दही, दूध, तूप, लोणी पितात. त्या नेहमी दही, दूध, तूप, लोणी पितात. म्हणून त्या पांढऱ्या. अरे तिला जा आणि अडवता पहिला. अडवा. काय झालं तुला? तू आहेस तरी कोण? तूच गाव नाही? अरे बुजगाव नाव म्हणजे? अरे बुजगाव नाव म्हणजे चांगलं ठेवलं. अरे याच्यामध्ये काय बुजगाव नाव काय? एकटाच चांगला. अरे वसुंधरा, तू आहे? तुझं झालं तरी काय? तुला काय पाहिजे? माठ बोलला तू? अगं हे पोरीनं माठ पुढे आलाय, मला मिळाला. सगळी कामं त्याला. चल, चल. अरे ताण झालं म्हणजे याला वाटत नको आहे. त्याला एकदा इंजेक्शन देऊन टाक. हा? वापरणार म्हणजे इंजेक्शन आहे ना? मला 2 देत नाही पण दिलं तुला. मला इजिप्त कुणी दिला? अरे इंजेक्शन मी दिलं. अरे त्याला बाजूला गेल्याचं म्हणजे काय झालं दादा? जाणार तुला. अरे ती आवती कुठं आहे? हे बघ, तिला जाऊन आता विचार. ए आवते, काय झालं तुला? तू आलीस कुठून आणि जाणार कुठनं? अरे बोबड्या, हा? हा मेला कुकर येतो आणि जाणार बसवे बाजारी. ए उठल्या, तुला येई. काय? अरे आवती मुलगी, ती आली बतुलेत आणि जाणार गोकुळाला. ए हा? ही मावशी बोलली आम्ही आलेल्या गोकुळातून जाणार मथुरे बाजारी अशी बोलली. हा? तू वेगळं ऐकलं. तिला आणखी विचारलीस ना? हा? इथं. ए आवते, काय झालं तुला? बतुलेचा लत्ता बलबलीत आहे. आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ. तुझले आमचे सगळ्यात लक्ष बलबलीत आहे. अरे तू आहेस तरी कोण?
सांगायचं असं आहे म्हणता ए, औषधे, आमच्याकडे कायदा आहे. आहे ना तर सांग लवकर. हुकुम देवाचा हा कायदा पेंड्या सुदामाचा. 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 आता जा जाऊ मावशीला विचार आम्ही सांगितलं कायदा पटला की नाही ए, औषधे, आणि जा तुला. सांगितलेला कायदा तुला पटला काय? हो, पटला. मग असं कायदे नका. आणि देव आपल्या भगवान होता. नाही, हे विचारा अरे बोल ना. यांच्या कानाकडे. आपल्या बाबाचा कायदा तू सगळं बोलून लपून बसून यायचं अंदाज पुढे हा. गेले खाबाले.
वासुदेव देवकीच्या पोटी आठवा अवतार धारण करून गोरगरिबांचे रक्षण करणारा भगवान श्रीकृष्ण तुम्ही बोला पुंडलिकमध्ये हरी विठ्ठल गोट्या अरे जेवणाचं जाऊ नको म्हणून सांग जेवायचं आणि त्यांना बसलेल्या बाजारला तो कोणी केला आपल्याला म्हणतात तर आपल्या जन्माला सांगा ऐकून घे गराधे सांगितो मी जन्म पुन्हा ऐकून घे गराधे सांगितो मी जन्म
नाव